काल दिल्लीमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे ठरलंय अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक लवकरच मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्रीपदी कोण असेल त्याचं नाव निश्चित करतील। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे आणि यासाठी सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा देखील होईल अशी माहिती मिळते आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न राज्यामध्ये सध्या हॉट टॉपिक झालेला आहे, त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय, काय माहिती मिळतेय सूत्रांकडून? प्रज्ञा, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील हे जवळपास निश्चित आहे, कारण कालच्या बैठकीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असेल आणि मुख्यमंत्री भाजपचा म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि काल देवेंद्र फडणवीसांची बॉडी लँग्वेज तरी आपण पाहिली फोटोजमध्ये, तर तेही खूप पॉझिटिव्ह होते। डिझायनर जॅकेट ते घालून गेले होते। अजित पवारांची बॉडी लँग्वेज तशी होती, मात्र शिंदेची बॉडी लँग्वेज बरंच काही वेगळी बोलत होती। पण चर्चा झाली, भाजपचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मान्य केलं आणि ते देवेंद्र असतील हेही चर्चा झालेली। मात्र भाजपमध्ये एक प्रक्रिया फॉलो केली जाते। भाजपमध्ये अशी नावं थेट पक्षाचे प्रमुख किंवा शीर्ष नेते करत नाहीत, तर निरीक्षक येतात, ते बैठक घेतात, बैठकीत नेता निवडला जातो, मग त्या नेत्याला ते मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणा किंवा त्यांचा चेहरा आहे ही घोषणा केली जाते। म्हणून ती प्रक्रिया आता मुंबईत पार पडेल। त्याशिवाय ज्या गोष्टी अजून क्लिअर झाल्या पाहिजे होत्या काल त्या क्लिअर झाल्या नाही, कारण शिंदेंनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यातल्या काही मागण्या भाजपला मान्य नसेल। प्रामुख्यानं गृह खातं मागणं शिंदेंना हे भाजपला कधीच मान्य नसेल, कारण भाजप नेहमीच आणि खास करून देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस सत्तेत येतात तर मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्रीपद ते गृहमंत्रीपद आपल्याकडे निश्चित ठेवतात। भाजप अशाच प्रकारे केंद्रातही काम करतं। भाजप आपल्याकडे गृहमंत्रीपद ठेवतं। अमित शहा स्वतः गृहमंत्री आहेत, कारण गृहमंत्रीपद आपल्याकडे असलं तर राज्याची पूर्ण कंट्रोल आपल्या ताब्यात असतो, आपण ते राज्य नीट चालवू शकतो। या विचाराचे भाजपचे नेते आहेत, खास करून देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा। म्हणून ज्या अर्थी मुख्यमंत्री पदाचा आपण त्याग केला किंवा फक्त माघार घेतली, तर मंत्रिमंडळामध्ये निदान गृहमंत्रीपद आम्हाला द्या, नगरविकास आम्हाला द्या अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली आहे। त्यावर चर्चा होणार आहे आणि ही चर्चा आता तिन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रात होईल, ज्याबद्दल आज बैठक आहे त्या बैठकीत चर्चा होईल। नंतर बार्गेन मंत्रिमंडळासंदर्भात होणार। आपण एबीपी माझानं पहिलीच दाखवलं होतं की शिंदे हे 12 जागा मागतील आणि शिंदेने 12 जागाच मागितल्या आहेत हे आत्ता कळलेलं आहे। त्यामध्ये नगरविकास आणि गृहमंत्री खातंही आहे। याशिवाय पालकमंत्री पदासाठी त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक पालकमंत्री पदं मिळावीत असंही ते म्हणतायत आणि त्यांनी आपली काल भूमिका मांडली। शिवसेनेने काय केलं, शिवसेनेला हे का मागतोय आम्ही, अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली की पक्षाला पुढे न्यायचं आहे। उद्धव ठाकरेंना जर पूर्णतः पक्षाला शिवसेना हे शिंदेकडे यायची असेल तर त्यासाठी पुढच्या निवडणुकीमध्ये बळ मिळायला पाहिजे आणि ते भाजप देईल, पण गृहमंत्रीपद देईल का वाटत नाही। आणि म्हणूनच मुख्यमंत्री पदाची घोषणा तर इथं प्रक्रिया पूर्ण करून होईल, मात्र अजूनही या गोष्टींवरचा तिढा कायम आहे, तो ऑन ट्रॅक आहे। आज उद्यामध्ये तेही सुटेल। आता बघावं लागेल की भाजप मुख्यमंत्रीपद घेऊन गृहमंत्री पदाचा त्याग करते का आणि शिंदेंना ते गृहमंत्रीपद मिळतं का। हो गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।